जय जिनेंद्र. मी मोनिका शहा. #युनिकच्या हिरकण्या या कार्यक्रमात आज आपल्यासोबत एक सुस्वभावी सोज्वळ अशी हिरकणी आहे. माझी प्रिय सखी डॉक्टर मृणाल गांधी. मृणाल म्हणजे कमळाचा अतिशय मृदू असा देठ, अगदी नावाप्रमाणेच असणारी आणि मृदू असूनही सक्षम असणारी आमची मृणाल. चला तर मग तिच्याबद्दल तिच्याचकडून जाणून घेऊयात. मृणाल, आम्हाला आधी तुझ्या बालपणाबद्दल ऐकायला आवडेल. मी फलटणची डॉक्टर मृणाल अजित कुमार राजवैद्य. आडनावाप्रमाणेच आमची वैद्यकीय पार्श्वभूमी. माझ्या पंजोबांपासून आतापर्यंत घरात सर्वजण डॉक्टर, त्यामुळे साहजिकच मी डॉक्टर झाले. 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण मुदोजी हायस्कूल आणि मुदोजी प्राथमिक विद्या मंदिर मध्ये झालं. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण सातारा येथील सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून झालं. आमचं अगदी माहेरी चौकोनी कुटुंब, माझे आई वडील आणि आम्ही दोघे बहीण भाऊ. त्यामुळे बालपण आणि शालेय जीवन अतिशय शिस्तबद्ध, चाकोरीबद्ध आणि आनंदी आणि सुसंस्कारात गेलं. मला स्वतःला भाषेची आवड असल्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त शाळेमधून शिकवल्या जाणाऱ्या हिंदी, गुजराती भाषेच्या मी परीक्षा दिल्या आहेत. चित्रकला, रांगोळी, पेंटिंग्स, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, मैदानी खेळांमध्ये भाग घेतलेला आहे. त्यासाठी कुठले क्लासेस नव्हते लावले. मी उपजतच आवड असल्यामुळं मी ते करत गेले. फक्त हार्मोनियम वाद्य शिकण्याची मला आवड होती, त्यामुळे त्याचा फक्त मी क्लास लावला होता. आजूबाजूला भरपूर मित्रमैत्रिणी असल्यामुळं बालपण अगदी आनंददायी गेलं. घराजवळच मंदिर असल्यामुळं घरात नेहमीच धार्मिक वातावरण होतं. तसेच धार्मिक पाठशाळेचे मी धडेही घेतलेले आहेत. वेगवेगळ्या धार्मिक पाठांतरे, धार्मिक कार्यक्रम, नाटकं, एकांकिका याच्यात माझा सहभाग असायचा. बालपणीचा काळ सुखाचा. आपल्या वेळी क्लासेसचं आत्ता एवढं स्तोम अजिबात नव्हतं बघ. फार आनंददायी शिक्षण होतं. बर, ते ठीक आहे. आता तुझ्या माहेरच्या चौकोनी कुटुंबाबद्दल पण आम्हाला थोडं सांग की. नक्कीच. माझ्या वडिलांना समाजकार्याची खूप आवड होती. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी खूप काम केलेलं आहे. हे करताना मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळं लहानपणापासूनच आमच्या वडिलांना आम्हा दोघा भावंडांना शिक्षणाबरोबर सामाजिक भान आणि व्यवहार ज्ञान आणि व्यक्तिमत्व विकासाचे धडे त्यांच्या कृतीतूनच दिलेले आहेत. माझ्या आईबद्दल सांगायचे तर आई अगदी होममेकर आणि अत्यंत हुशार. पूर्वीच्या 11वी स्टेट बोर्ड केंद्रामध्ये ती पहिली आली होती आणि गणित हा तिचा आवडीचा विषय. त्यामुळं आम्हा दोघा भावंडांना ती गणित घेत असायची. आई अगदी साधी तेवढी सुगरण पण होती, शिस्तबद्ध आणि सडेतोड. आणि साहजिकच त्यामुळं तिचे संस्कार माझ्यावरही झालेत. माझा धाकटा भाऊ ऋषिकेश, तो फलटणमधील एक प्रसिद्ध जनरल प्रॅक्टिशनर म्हणून ओळखला जातो. ही अशी माझी ओळख. ग्रेट. ही झाली तुझी माहेरची ओळख. आता तुझी लग्नानंतरची ओळख पण करून दे ना. लग्नानंतर मी डॉक्टर सौ मृणाल महावीर गांधी, 100 वर्षांची सराफ पेढीची परंपरा जपणाऱ्या अशा नामांकित घराण्यात माझा प्रवेश झाला. एका चौकोनी कुटुंबातून मी एकत्र कुटुंबात आले खरी. लग्न होऊन इकडे सासरी आल्यानंतर 11 जणांचं कुटुंब, त्यामध्ये 5 जण एकदम 70च्या पुढची माणसं होती, म्हणजे वयस्कर मंडळ होती, सिनियर सिटीजन्स. त्यामध्ये एका सासऱ्यांना पॅरालिसिस होता, त्यामुळे ते बेड रिडन. त्यानंतर लगेच माझ्या सासऱ्यांना पॅरालिसिस झाला. एक आत्ते सासूबाई ब्लाइंड होत्या. ही एकंदर अशी पार्श्वभूमी असल्यामुळं त्यावेळेस वेळी मी ठरवलं की मी स्वतंत्र वैद्यकीय प्रॅक्टिस न करता माझ्या शिक्षणाचा उपयोग मी त्यांच्या सेवेसाठी करायचा आणि यालाच मी प्रथम प्राधान्य दिलं आणि हा टास्क मी पुरेपूर पेलला. यासाठी मला माझ्या सासूबाईंनी, माझ्या यजमानांनी खूप साथ दिली. ते तितकंच खरं आहे. फलटणच्या राजवैद्यांचं 100 नंबरी सोनं म्हणजे तू, आणि ते 100 वर्षापासून सराफ पेढीची परंपरा जपणाऱ्या गांधी कुटुंबियांना मिळालं असं म्हणायला हरकत नाही. तर आता सध्या तुझ्या कुटुंबात किती माणसं आहेत? माझ्या लग्नाला आता 27 वर्ष झाली आणि आता माझ्या कुटुंबात आम्ही नवरा बायको आणि माझी 3 मुलं. मोठा मुलगा सत्यम, तो MCOM झालाय आणि CA फायनल्स देतोय आता. आणि मुलगी आहे ऐश्वर्या, ती न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स मधून MSc करते आणि सध्या ती MSc करते आणि जहांगीर हॉस्पिटलमध्ये ती सध्या RDची तयारी करते. आणि धाकटा मुलगा यश, तो 12वी कॉमर्सची आत्ताच नुकतीच परीक्षा दिली आहे त्याने. वैद्यकीय शिक्षण घेताना आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करावा, छानपैकी प्रॅक्टिस करावी, असं सगळेच जण ठरवतात. तसं तूही ठरवलेलंच असणार. पण मगाशी तू म्हणालीस
की स्वतंत्र वैद्यकीय प्रॅक्टिस न करता तुझ्या शिक्षणाचा उपयोग घरातील ज्येष्ठांच्या सेवेसाठी करण्याचा तू ठरवलं आणि त्यालाच तू प्रथम प्राधान्य दिलंस. पण जे काही तू शिक्षण घेताना ठरवलं होतं ते सगळं मनातलं मनातच राहून गेलं असं तर तुला वाटत नाही ना? का तसं वाटतंय काय? मनातलं मनातच राहिलं असं नाही वाटलं, कारण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो याची पुरेपूर जाणीव होती आणि आहे. मी मगाशी माझ्या वडिलांबद्दल सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडूनच हे मला बाळकडू मिळालं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे नंतर लग्नानंतर मी 5 वर्षातच मी लायनेस क्लब जॉईन केला आणि क्लबच्या माध्यमातून माझ्या आवडीच्या कार्याची सुरुवात केली. अरे वा, गेली 22 वर्ष तू लायनेसची मेंबर आहे. मग तुझ्या प्रोजेक्ट बद्दल ऐकायला आम्हाला खूप आवडेल. सुरुवातीला 2 वर्ष मी मेंबर राहिले आणि स्टेप बाय स्टेप खालून वर पद घेत घेत खजिनदार पद, सचिव पद आणि अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. काही काळ मी डिस्ट्रिक्ट मल्टिपल कॅबिनेट तसेच डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीचे पद घेऊन वेगवेगळ्या कॉजेसवर मी काम केलेलं आहे. वैद्यकीय पार्श्वभूमी असल्यामुळं हेल्थ रिलेटेड अनेक उपक्रमांना मी प्राधान्य दिलंय. त्यामध्ये स्त्री सक्षमीकरण अंतर्गत व्याख्यान स्पर्धांचे आयोजन केले, स्त्री आरोग्याबद्दलची जनजागृती केलेली आहे. त्यामध्ये सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, डायबेटीज, हाडातील कॅल्शियम तपासणी शिबिर आणि व्याख्यानांचं आयोजन केलंय. ऑर्गन डोनेशन बद्दलची जनजागृती केली आहे, आय डोनेशन बद्दलची जनजागृती, मोतीबिंदू तपासणी, शाळांमधील व्याख्यानं, हिमोग्लोबिन तपासणी, असे लहान मुलांच्यात होणारे कॅन्सर याविषयीची बुलेटिनचं लेखाद्वारे मी मार्गदर्शन केलेलं आहे. सगळ्यात मोठा प्रोजेक्ट म्हणजे जे कुष्ठरोग वसाहतीतील कुष्ठरोग झालेल्या लोकांना उदरनिर्वाहासाठी छोटासा व्यवसाय सुरू करून देण्याचा प्रकल्प मी राबवलाय. अशा उपक्रमाव्यतिरिक्त परसबाग स्पर्धा, प्लास्टिक बंदी, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन, महिलांसाठी पर्यावरणपूरक रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा असे अनेक कार्यक्रम आयोजित केले. अशा अनेक विषयांवरती सर्व समायोजक कार्य केलंय आणि हे करत असताना जेवढं मानसिक समाधान मला मिळालं त्याची बाकी कुठल्याच गोष्टींबरोबर तुलना होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या पतीने आणि माझ्या मुलांनी मला प्रोत्साहन दिलं आणि मुख्य म्हणजे पुरेपूर साथ दिली. याचा मला खूप आनंद आहे. या सर्वाची कार्याची पोचपावती म्हणून मला लायनिझमच्या वेगवेगळ्या स्तरांमधून अनेक अवॉर्ड्स मिळालेत. तुझं कार्य ऐकून थक्क व्हायला होत आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणत्या संस्थांमध्ये कार्यरत आहेस का? हो, महिलांसाठी चालवलेली एक संस्था म्हणजे पंढरपूर महिला मंडळ. या मंडळांतर्गत 1ली ते 5वी पर्यंतच्या उपेक्षित मुलांसाठी शाळा चालवली जाते आणि तिथे अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणात, आनंदी वातावरणात मुलांना शिक्षण दिलं जातं. अशा संस्थेची मी सहसचिव म्हणून काम करते आहे. 2014 मध्ये मी युनिक क्रांती मंडळाच्या अध्यक्षपदावर होते. माझ्या या वर्षभराच्या कारकिर्दीत आम्हाला मंडळातूनही अनेक उपक्रम मी घेतलेले आहेत. त्यावेळी बालकाश्रमातील मुलींना नागपंचमीच्या सौंदर्य साधनं वाटलेली आहेत. बालदिनानिमित्त लहान मुलांना टॅलेंट शो, भाद्रपदात पर्युषण पर्वानिमित्त धार्मिक नाटकाचे सादरीकरण झालेले आहे. नंतर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची स्पर्धा, असे अनेक उपक्रम राबवले आहेत. या व्यतिरिक्त मी भारत विकास परिषदेची ही मेंबर आहे. नंतर आणखीन एक गंमत सांगायची म्हणजे गेल्या 3 वर्षापासून आमचा एक वेगळ्या क्षेत्रातील 12 मैत्रिणींचा सुवर्ण तारका नावाचा एक भिशीचा ग्रुप आहे. अगदी गंमत जम्मत मौज मजा करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि वर्षभर एन्जॉय केला. पण मनात वाटायचं की नुकतंच काय एन्जॉय, वर्षातून किमान एकतरी समाजोपयोगी कार्यक्रम किंवा उपक्रम घ्यायला हवाच. आणि मग आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त सायबर तज्ज्ञ कविता दातार यांचं सायबर सिक्युरिटी या विषयावरचं महत्त्वपूर्ण व्याख्यान आम्ही आयोजित केलं होतं. ऑडिओ व्हिज्युअल व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर पुण्याच्या सुप्रसिद्ध मुक्त पत्रकार, सायबर लेखिका आणि समाज माध्यम यांच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य यांचं अभ्यासपूर्ण मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवलं होतं. यासाठी सज्ञान प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद लाभला होता आम्हाला. तुझ्या या सगळ्या कार्याची मी साक्षीदार आहे बरं का मृणाल, कारण आपली मैत्री पण मला वाटतं गेली 27 वर्ष झालं आहेच आहे. पण मला हेही माहित आहे की तू कोविड काळात तुझं वैद्यकीय योगदान दिलेलं आहेस. त्याच्याबद्दलचे डिटेल्स पण सांग. हो, कोविडचा काळ सर्वांसाठीच खूप कठीण होता. त्यावेळी माझ्या हातून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा झाली. त्यामध्ये बेघर निवासी संस्थेमधील आश्रितांना औषध, अन्न पुरवलं.
नंतर गोपाळपूरमध्ये एक वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धांना धान्य आणि लागणारी औषधं दिली. अनेक गरजू लोकांना आर्सेनिक अल्बम औषधाचं वाटप केलं होतं. आणि या लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडता येत नव्हतं, पण सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेणं गरजेचं होतं. त्यामुळं मी आमच्या घरातल्या मंडळी, दुकानातील स्टाफ, आमच्या ऐश्वर्या हॉटेलमधील स्टाफ यांच्याकडून मी दररोज योगा करून घेण्याचं काम माझ्याकडून झालंय. इतक्या सगळ्या संस्थांमधून कार्यरत आहेस आणि शिवाय वैयक्तिक पातळीवरही योगदान, सामाजिक योगदान देतेस. खरंच कौतुकास्पद आहे. आणि तुझी मैत्रीण असल्याचं मलाही म्हणजे तू माझी मैत्रीण आहे याचा मला खूप अभिमान आहे. कौटुंबिक आणि सामाजिक योगदान देताना तुझ्या स्वतःच्या आवडीनिवडी जपतेस का ग? कौटुंबिक आणि सामाजिक योगदान देत असताना माझ्या आवडी निवडी थोड्याशा बाजूला पडल्या होत्या, पण आता मी बऱ्याच मोठ्या जबाबदाऱ्यातून मी थोडीशी मुक्त झालीय. लहानपणी मी जे काही शिकले, जे काही केलं ते आता मी करतेय. मला संगीत कला आवडते, त्यामुळे माझा गळा बऱ्यापैकी आहे. मी गाते, पेटी वाजवते, अधूनमधून आवडीच्या विषयावर लिखाण करते. लग्नानंतर मला सासूबाईंनी उत्तम स्वयंपाक शिकवला, त्यामुळं मी वेगवेगळ्या पाककृती करायला शिकले आणि पाककृती करायला आवडतात आणि खाऊ घालायलाही आवडतात. तुझ्या पाककृती खाल्लेल्या पण आहेत, आवडतात पण मला, आणि इथून पुढेही खायला येईल. पण गाणं मात्र 1-2 ओळी म्हणालीस तर आता सुद्धा ऐकायला आवडेल. नक्कीच नक्कीच. रहे न रहे हम महका करेंगे, बनके कली बनके सबा बागे वफा में. रहे न रहे हम, मौसम कोई हो इस चमन में, रंग बनके रहेंगे हम खिरामा. चाहत की खुशबू यूं ही जुल्फों से उड़ेगी, खिजायो या बहारे. यूं ही झूमते और खिलते रहेंगे, बनके कली बनके सबा बागे वफा में. रहे न रहे हम. वाह, क्या बात है, मस्तच. प्रत्येक स्त्री पुरुषाला लग्नाआधी आणि लग्नानंतर या स्थित्यंतरातून जावंच लागतं. पण लग्नानंतर स्त्रियांना तर स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतात. जशी दुधात साखर विरघळते तशीच ही फलटणची डॉक्टर मृणाल राजवैद्य पंढरपूरच्या गांधींच्या कुटुंबात सामावून गेली. तरीही स्वतःचं असं वेगळं स्थान आज तिनं निर्माण केलंय. अशी ही आमची स्त्री शक्तीचा ठसा उमटवणारी प्रेरणादायी युनिक हिरकणी. अशाच नवनवीन #युनिकच्या हिरकण्यांची ओळख करून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.